नमस्कार, मी आर.जे. पंड्या. D7 फिल्म्स अँड मीडियाच्या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी मी अनेक मान्यवरांशी बोलतो आणि कुटुंबातल्या सदस्यांशी पण बोलतो. D7 फिल्म्स अँड मीडियाचा CEO आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दिनेश पवार आहे. मी पुन्हा सांगतो, माझा जवळचा मित्र आहे. मी पण त्याचा फॅमिली मेंबर आहे, तो पण माझा फॅमिली मेंबर आहे. त्याचं एक वाक्य फार मला आवडतं. मी गावाला जात असताना म्हणजे तो असं म्हणतो की मी गावाला जात असताना तुला सांगतो आणि तुला नाशिकला ड्रॉप करतो. हां, तर मी तुला बऱ्याच वेळा म्हणतो, तुला जायचं असेल तुझ्या गावाला तर माझ्या विषयावर जावं लागतं. ही माझी गोड धमकी असते त्याला. पण ते आमचं फार छान नातं आहे. पण याच्यापेक्षा चांगलं जे खूप जवळचं नातं असतं ते बहिणीचं आणि भावाचं नातं असतं. आणि खरं तर ताई, खूप चांगला भाऊ तुम्हाला मिळाला आहे. एकुलता एक भाऊ मिळालेला आहे. नाही, इमोशनल होण्याची काही गरज नाही आहे. डोळ्यातनं पाणी तर त्याला तुम्ही जागा निर्माण करून द्या, मेकअपचा विचार करू नका. पण लहानपणी दिनेशनी किती त्रास दिलाय तुम्हाला? बिलकुल नाही. खूप गोडलं तर खूप सपोर्ट नेहमीच केला. बरं, दिनेशने आज त्याच्या कष्टाने मेहनत दिली. मला माहिती आहे की कुठला माणूस किती मोठा होते पण कुटुंबाशिवाय तो शून्य असतो. कुटुंब जर त्याच्याबरोबर असेल तर तो आत्ता जी प्रगती करते त्याच्या दुप्पट चौपट प्रगती करू शकतो. आणि बहीण भावाचं नातं तर फार हे असतं, फार क्लोज असतं. खरं तर हे असतं म्हणण्यापेक्षा फार क्लोज असतं. आणि आता सरांशी बोलायचं, संतोषजींशी बोलायचं म्हटलं तर योगेशजींशी बोलायचं म्हटलं तर ते बायकोचा भाऊ आणि लोण्यापेक्षा मऊ असा तो प्रकार आहे. इव्हन हे पण म्हणू शकतो ते म्हणजे आमची लग्नानंतर ओळख नाही, लग्नाच्या अगोदरपासून ओळख. कारण मामाचेच पोरे. त्यामुळे असं काही आमच्यामध्ये नाही बाबा लग्न होईल हा सेकंडरी, नंतर हा रिलेशन मध्ये आला. ओके, त्यानंतर समजलं की हे रिलेशन कुठपर्यंत. पण आमच्या जे अगोदरपासून जे रिलेशन बॉन्डिंग होतं ते कंटिन्यू कॅरी ऑन आहे. फक्त ते लग्न मिळतं नाही तर आपण म्हणू शकतो आधीपासूनचं एक फॅमिली बॉन्डिंग आहे. कॉलेजला असताना रूममेट होते मला. हो, अगदी नाही, बरोबर आहे. पण मला आहे ना ते दिनेशच्या पप्पांचं फार कौतुक वाटतं. ज्यांना आपली मुलगी द्यायची आहे त्यांच्यावर आपला मुलगा ठेवायचा. काय करतो, काय नाही, कोणाशी बोलतो, कुठे जातो, सगळं ठरवून मग ते केलेलं प्लॅनिंग आहे. यासाठी माणसाला चतुर असावंच लागतं. पण मी तेच म्हणालो, म्हणून मी आता डायरेक्ट बोलू शकतो. आमचे काका आहेत त्यांच्याबद्दल कसं बोलणार. पण ताई, मला एक गोष्ट विचारायची आहे की इंजिनिअरिंग केलेला भाऊ आहे आपला. बरं, साध्या सुद्धा कॉलेजमध्ये नाही केलाय, कुठेतरी गावातल्या खेड्यातल्या कॉलेजमध्ये असं नाहीये, मॉडर्न कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलंय. त्याचा स्ट्रगलचा जो पिरियड होता तेव्हा तुम्हाला असं कधी वाटलं का ताई, त्याला सांगू की हे बंद कर, डिग्री आहे, कुठेतरी काम कर, असं वाटलं असेल ना? वाटून गेलं असेल? नाही, मला म्हणजे तो म्हणाला की मला हे स्किप करायचंय, दुसऱ्या याचे द्यायचं, तर मी त्याला म्हटलं की तू पुण्यातनं बाहेर निघू नको, तू पुण्यातच था, जे काय होईल ते तुझं पुण्यातच. पण आज तो एवढं करू शकेल असं वाटलं तुम्हाला? हे विश्वास जो आहे फॅमिलीचा. तुम्ही त्याचे रूममेट होतात आधी, म्हणजे रूममेट म्हणजे जवळचा मित्रच असतो तो. तर तो असं काहीतरी वेगळी वाट चोखाळत, अर्थात आपण याच्याबद्दल बोललो, तो वेगळ्या वाटेला जाणार आहे वगैरे वगैरे, वेगळं क्षेत्र निवडणार, त्या क्षेत्राशी आपला कुठलाही संबंध नाही. एकतर आपण सकाळी उठायचं, दुकान उठायचं, धंद्यावर बसायचं, नाही तर मग आपण कुठेतरी कामाला जायचं, 9-10 तासांनी घरी यायचं, असं रुटीन आहे. पण हे खूप अनसर्टन पण आहे, अनिश्चित क्षेत्र आहे. याच्यामध्ये ग्लॅमर आहे, याच्यामध्ये पैसा सुद्धा आहे, पण त्याच्यामध्ये अनिश्चितता पण आहे. तर तुम्हाला असं कधी वाटलं त्याला इंजिनिअरिंग नंतर आपण तू जरा कुठेतरी आधी एक्सपिरियन्स घे कामाला? कारण तो फार लहानपणापासून कॉलेजमध्ये असलाच एक उद्योग नाही. आता तुम्हाला सांगतो की आमच्या मध्ये बऱ्याचशा गोष्टींविषयी बोलणं व्हायचे. येस, अगोदर तुझं बॅकग्राऊंड जे म्हणजे कॅपिटल आपण जे म्हणतो ते क्रिएट कर. ओके, त्यानंतर आपण पुढे तुला काय करायचं, तुला इंटरेस्ट आहे त्याच्यानुसार तू काम करू शकतो. येस, इव्हन हा स्टुडिओ बनवताना त्याने मला कॉल केला होता, विचारलं होतं पण काय करायचं, म्हटलं तुझी त्याच्यात एक्सपर्टीज आहे तर त्यानुसार तू डिसिजन घेऊ शकतेस. मला विचारलेत बरेचसे एक गोष्टी हे करू करायला, हे गोष्टी करू. येस, मला त्याच्यातलं इन्फॉर्मेशन नाही, तर तुझी एक्सपर्टीज आहे त्याच्यानुसार तू कॉल घे. येस, तुला लास्ट ऑलमोस्ट 12 to 13 इयर्सचा एक्सपिरियन्स त्याच्यात. येस, मध्ये मी त्याला दिलं होतं की पण त्याचा इंटरेस्ट फुल्ली D7 मीडियामध्ये होता. ठीक आहे, काही इश्यू, तुमचे करिअर त्याच्यात पण राईट आहे, स्ट्रगल असणार आहे, पण एक टाइम तू सस्टेन केलं त्यानंतर पुढे डेफिनेटली तुला लाईफ मध्ये आपण काय अचिव्हमेंट देतो ते अचिव्ह तू इझिली करशील. अगदी खरं, कारण तुम्ही पण संघर्षातनं स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे. मी त्याला यांचंच एक्झाम्पल देते. अरे बापरे, हो का? बरं, कुठल्याही गोष्टीला लगेच यश मिळत नाही, संघर्ष करावाच लागतो. भावाचा सगळ्यात चांगला गुण कोणता वाटतो तुम्हाला? तो सगळ्यांना आपलं करून घेतो, जवळचं करून घेतो खूप लवकर आणि जास्त वेळ. मला तसंच फसवलंय त्यांनी मागच्या 9-10 वर्षात. पण मला एक थोडासा पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. आता आपण एका गटातलो, तसं बघायला तर हा माणूस दुसराच आहे, नाही म्हटलं तरी. उद्या आम्हाला, उद्या म्हणजे अगदी उद्या नाही, पण उद्या आम्हाला D7 फिल्म्स अँड मीडियाचं WBs
या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या या शानदार ऑफिसला रंगरंगोटी करायची असेल तर तुम्ही रंगाचे पैसे घेणार का? पूर्ण फ्री करून द्यायला. हे कॅमेरावर बोलताय तुम्ही. बोलायची पण जरूरत नाही, नाही. नाही. ऑलरेडी बाकीचं काम आहे ते आपण करतोय. करताय ना? हो. व्हेरी गुड. त्याचं कुठलं कालच माझे पार्टनर आले होते. त्याचं कुठलंही बिल पाठवायचं नाही. म्हणून म्हणतात सारी खुदाई एक तरफ जोरू का भाई एक तरफ. पण खरं सांगू तो माणूस गोड आहे. त्याचं नाव दिनेश पवार आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात त्याला भेटलेली माणसं पण गोड आहेत. त्यामुळे हे बॉन्डिंग कुटुंबाचं बॉन्डिंग असंच कायम राहावं. मी पुन्हा एकदा म्हणेन की सब कुछ है आपके पास, अगर फॅमिली नाही आहे तो फिर कुछ भी नाही आहे. कुटुंबाशिवाय काही मजा नाही. आणि तुम्ही पूर्ण वेळ इथे आहात. अर्थात बहीण म्हणून आपल्याला थांबावं लागतं आणि बहीण थांबली म्हटल्यानंतर दाजी नाही थांबावं लागतं. पण मी एक कबुली दिनेश घेतलेला आहे. मुद्दामून भिंतीला नख मार, रंग फ्री आपल्याला. पण मला ओळख सांगून द्यायला ताई बस एवढी बाजू देऊ नये. अगदी 2-5 वर्षात एकदा बाहेर विसरून जायचं नाही. पण उत्तम क्वालिटीचे पेंट्स, सिग्नेचर पेंट्स नावाच्या कंपनीचे संचालक आहेत आणि अब्रॉड सुद्धा, आफ्रिकेमध्ये सुद्धा त्यांचा बिझनेस चालतो, इतर देशांमध्ये पण चालतो आणि लवकरच भारताच्या रिनाऊंड पेंट कंपनीमध्ये तुमचं नाव नक्कीच येईल याची मला खात्री आहे. तर दिनेशलाच फ्री आहे की मला आता कसं आहे संपला विषय. सो तुम्ही बोललात, वेळ दिलात आणि खूप गोड जोडी आहे. असेच आनंदी राहा आणि भावावरती जे तुमचं प्रेम आहे, तुमच्या मेवण्यावर म्हणजे साल्यावर तुमचं जे प्रेम आहे ते असंच कायम राहा. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.